झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग आला अंगलट या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकटचा वापर अनेक जण करत आहेत आणि हा शॉर्टकट वापरता अत्यंत चुकीचा मार्ग देखील अवलंबला जात आहे। परीक्षेत पास होण्यासाठी विशेषतः नोकर भरती असेल, MPSC सारखी परीक्षा असेल किंवा काही इतर स्पर्धा परीक्षा असतील तर या परीक्षेत देखील मोठ्या प्रमाणावर चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो आहे। म्हणजे काही जण पेपर विकत घेतात अमुक लाखामध्ये, काही जण तिथं कॉपी करण्याचा प्रयत्न करतात, काही जण त्या ठिकाणी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतात। मग ते मोबाईल असेल, एखादी चिप असेल किंवा आणखी कुठला मार्ग असेल, पेपर फोडण्याचा मार्ग असेल। तर दुसरीकडं काही जण रात्रीतून श्रीमंत होण्याचा विचार करतात, मग त्यासाठी ATM फोडतात, बँका लुटतात, कुठे दरोडे टाकतात आणि वाईटाचा शेवट हा वाईटच असतो। याप्रमाणे जर चुकीचा मार्ग अवलंबला तर त्याला त्याची शिक्षा मिळते आणि मग पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येते, कारण पुन्हा मग बिना भाड्याच्या खोलीमध्ये राहावं लागतं, पुन्हा मग त्या ठिकाणी आयुष्याचं वाटोळं होतं। आता हा जो प्रकार सांगणार आहे तर यामध्ये एक MPSC करणारा विद्यार्थीसुद्धा या प्रकारामध्ये सामील आहे की त्यानं असा चुकीचा मार्ग अवलंबला आणि आता या घटनेचे आणखी धागेदोरे बाहेर येतील, परंतु खरा म्हणजे यातील जे आरोपी आहेत तर यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नाहीत, म्हणजे ते गुन्हेगार नाहीत। मग आता गुन्हेगार नसणारे लोक जर अशा वाईट मार्गाकडे वळणार असतील तर हे निश्चितच गंभीर आहे, भविष्यासाठी धोकादायक आहे। चलत चलत रस्त्यानं कोणीतरी मंगळसूत्र या ठिकाणी ओढून घेतं आहे, चलत चलत कोणीतरी कोणाचं तरी पॉकेट मारतं आहे, कोणीतरी कोणाचा मोबाईल चोरतं आहे, तर हे अत्यंत म्हणजे क्लेशदायक आणि अत्यंत चुकीच्या दिशेनं घेऊन जाणारं पाऊल या ठिकाणी म्हणता येईल। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा असाच एक प्रकार घडलेला आहे। एक 7 वर्षाचा लहान चिमुकला हा या ठिकाणी त्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे। 2 कोटी रुपयासाठी त्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे। म्हणजे हे रात्रीतून पैसे मिळणार होते, 2 दिवसात पैसे मिळणार होते, असा हा प्रकार या ठिकाणी आहे। तर N4 सिडको या भागातील एक बिल्डरचा मुलाला या ठिकाणी त्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे आणि गंभीर बाब म्हणजे अगदी घरापासून 100 मीटरवर अंतरावर ही घटना घडलेली आहे। मंगळवारी रात्री 9च्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। अपहरणकर्ते म्हणजे काळ्या रंगाच्या 4 चाकीतून आले आणि वडिलांसमोरच मुलाला उचलून नेलं। म्हणजे अगदी सिनेमाला लाजवेल अशा प्रकारचा हा सीन आहे। सिनेमा स्टाईल हे कृत्य या ठिकाणी आहे। काही क्षणामध्ये वडिलांच्या हा प्रकार लक्षात आला, त्यांनी धावाधाव केली, मात्र काहीही उपयोग झाला। तर मुलगा हा वडिलांसोबत सायकल खेळत होता आणि वडील त्या ठिकाणी संध्याकाळची वॉकिंग करत होते आणि ते थोडंसं मागे राहिले। तेवढ्यात एक कार आली आणि कारच्या म्हणजे त्या ठिकाणी काचा बंद होत्या, आतल्या या ठिकाणी लाईट बंद होत्या आणि त्यांनी मुलाला जवळ बोलावलं आणि उचलून त्या ठिकाणी गाडीत कोंबलं आणि पटकन म्हणजे वायुगतीनं ती मध्ये बसून सुसाट वेगानं ही गाडी त्या ठिकाणी निघाली। वडिलांच्या लक्षात आलं, ते पळाले, त्यांचा पाठलागही पायी केला, कारण काही क्षणाचाच वेळ आहे ना, परंतु त्यांना यश आलं नाही आणि मग त्यांनी पोलिसांना फोन केले, असा प्रकार घडलेला आहे आणि पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतलेली आहे। संपूर्ण शहराची नाकाबंदी या ठिकाणी करण्यात आली, मात्र अपहरणकर्त्यांनी पोलिसांना चकवा दिला आणि छत्रपती संभाजीनगर इथून ते सिल्लोड मार्गे, भोकरदन मार्गे माहुराकडे गेले। माहुराकडे जात असताना अपहरणकर्त्याच्या 4 चाकी वाहनाचा अपघात मध्यरात्री 1च्या सुमारास त्या ठिकाणी झाला आणि या दरम्यान प्रमोद शेवेत्रे हा राहणार ब्रह्मपुरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना हा जखमी झाला आणि त्याला उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि या अपघातातूनच या केसचा उलगडा या ठिकाणी झालेला आहे। तर जालना पोलिसांनी मग संशयित म्हणून
त्या ठिकाणी त्याची अधिक चौकशी केली आणि मग पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. उर्वरित 3 आरोपीचं लोकेशन त्याच्याकडून कळालं आणि मिळालेल्या लोकेशननुसार पोलिसांनी म्हणजे जालना पोलिसांनी आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या पथकांनी दोघांनी मिळून संयुक्तरित्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे एक छापा टाकला आणि या कारवाईमध्ये अपहरण केलेल्या चैतन्य तुपेची सुखरूप सुटका केली. याशिवाय आणखी संशयित दोघांना अटक केली आहे. अशा प्रकारे 3घांना या ठिकाणी अटक केलेली आहे. यांना बिहारमधून एकानं सजेशन दिलं म्हणजे या कामी तो आला तर तोही आता समोर येईल. आणि गंभीर बाब म्हणजे अपहरण केल्या अवघ्या 15 मिनिटामध्येच म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर पडले. फुलंब्री तालुक्यातील पाल फाट्याच्या तिथूनच त्यांनी फोन केला मुलाच्या वडिलांना की ते हिंदीत बोलले म्हणजे तुम्हाला जर मुलाची आवश्यकता असेल तर 2 कोटी रुपये तुम्ही द्या अशा प्रकारची मागणी त्यांनी हिंदी भाषेमध्ये केली. आणि मग सगळी सूत्रे हल्ली. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त पवारसाहेब आणि सगळे पथकं या ठिकाणी प्रचंड वेगानं गतीनं फिरले आणि त्यांचे लोकेशन मिळत राहिले. परंतु पुढे मात्र त्यांचा मागमूस लागला नाही आणि या अपघातामुळं सगळं काही सापडलेलं आहे. तर आणि यात गंभीर घटना अशी आहे की यांनी ज्यावेळेस ही कार म्हणजे अपहरण करताना सुरुवातीला वापरली तर त्यावेळेस त्या कारवर वेगळ्या नंबरची नंबर प्लेट होती. तर पुढे गेल्यानंतर त्यांनी ती नंबर प्लेट बदलली आणि दुसरीच नंबर प्लेट लावली. पोलिसांनी त्या दुसऱ्या नंबर प्लेटवरून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तर ती गाडी त्यांच्या घरी उभी होती. म्हणजे हा गंभीर प्रकार आहे. लोक चुकीच्या मार्गाने जात आहेत आणि MPSC करणारा यामध्ये आहे. तर पालकांनी देखील आपल्या मुलांची काळजी या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन करण्यात येतं.